नारळी पौर्णिमा म्हटलं की प्रत्येकालाच आठवतो तो नारळी भात. तांदूळ, गूळ, खोबरं, वेलची, तुपाचा सुंदर सुगंध यांचाच मिलाप म्हणजे नारळी भात. तर नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. बनवायला अगदी सोपा आहे आणि अगदी झटपट तयार होतो. त्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे नारळी भात बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एका पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकून घ्यायचंय. तूप छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 दालचिनीचे तुकडे आणि 3 ते 4 वेलची घ्यायचे आहेत. हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. वेलची आहे ते तुपामध्ये छान अशी आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. वेलचीचा जो जो सुगंध असतो तो तुपामध्ये छान असा मिक्स होतो. तर हे छान असं मिनिटभर परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी एक छोटी वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. जो बिर्याणीसाठी आपण राईस वापरतो, तो इथे मी राईस घेतलेला आहे. तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून एक 15 ते 20 मिनिटं तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. तांदूळ जितका वेळ म्हणजे जितका जास्त भिजला जातो, तितका तो पटकन शिजतो. त्याच्यामुळे इथे आपल्याला जास्तीत जास्त हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही तुपामध्ये इथे हा तांदूळ ॲड केलेला आहे. आता आपल्याला एक मस्त असं 3 ते 4 मिनिटं हा तांदूळ असा तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर मस्त इथे बघू शकता तुम्ही थोडासा तांदळाचा कलर चेंज झालेला आहे. मस्त परतवून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 कप नारळाचं दूध ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 कप नारळाचं दूध टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं इथं केशर दुधामध्ये भिजत ठेवलेलं होतं. ते सुद्धा दूध आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर इथे नारळाचं दूध तुम्ही जितका तांदूळ जास्त वेळ भिजवलाय किंवा कमी वेळ भिजवलाय त्याच्यावरती तुम्हाला नारळाचं दूध लागू शकतं भात शिजण्यासाठी. तर इथे बघू शकताय तुम्ही छान आता आपल्याला मिक्स करून हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर एक 15 मिनिटामध्ये बघू शकताय तुम्ही अगदी मस्त मोकळा-मोकळा असा आपला हा भात शिजलेला आहे. तर अगदी व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुमचा तांदूळ कमी भिजलेला असेल तर तुम्हाला इथे नारळाचं दूध थोडंसं जास्त सुद्धा लागू शकतं. तर हे व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं. आता आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 कप गूळ पावडर घेतलेली आहे. गूळ पावडर इथे तुम्ही जर चिरलेला म्हणजे कापून घेणारा गूळ असेल, तर तो सुद्धा इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. म्हणजे गूळ आहे ते गोडाचं प्रमाण आहे ते तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. इथे मी 1 कप गूळ पावडर घेतलेली आहे. व्यवस्थित छान अशात आपल्याला भातामध्ये हा गूळ आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. काही-काही लोकं इथे साखर सुद्धा वापरतात. पण जास्त करून आपल्याला गुळाचाच इथे वापर करायचा आहे. त्यामुळे हा नारळी भात जास्त टेस्टी लागतो. तर व्यवस्थित छान असं याच्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. जर तुम्ही इथे चिरलेला गूळ घेणार असाल, तर तो थोडासा मिक्स व्हायला वेळ लागतो. त्यामुळे इथे थोडंसं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ थोडासा जास्त प्रमाणात घातला तर हा भात आहे तो छान असा मस्त रसरशीत होतो. आणि जर कमी गूळ घातला तर थोडासा तो सुका-सुका लागतो आणि खाताना थोडेसे घास लागतात. त्याच्यामुळे इथे मी सांगेन तुम्हाला नक्कीच, की थोडंसं गुळाचं प्रमाण आहे ते जास्तच ठेवा. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही पूर्ण भाताचा रंग बदललेला आहे. तर गूळ मिक्स करून परत झाकण ठेवून छान अशी एक मी 2 मिनिटं वाफ काढून घेतली. अगदी मस्त असा आपला हा मोकळा-मोकळा भात आता इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुपामध्ये मस्त असे फ्राय करून घेतलेत. तर ड्रायफ्रुट्स आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये मी थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या हिशोबाने वापरू शकता. कमी किंवा जास्त किंवा कोणतेही वापरू शकता. तर ड्रायफ्रूट टाकून घेतले. त्याचबरोबर इथे मी एक छोटा कप आहे तो नारळाचं ओला खीस घेतलेला आहे. तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी मस्त मोकळा आणि सुटसुटीत असा आपला हा नारळी भात तयार होतो. अगदी झटपट तयार होतो. तुम्ही जर तांदूळ भिजत ठेवला, तर हा भात आहे तो 10 ते 15 मिनिटामध्ये शिजून तयार होतो. त्यामुळे नक्की एकदा असा हा म्हणजे आता ह्या येणाऱ्या नारळी पौर्णिमेला नक्कीच ट्राय करा. तर अशा पद्धतीने व्यवस्थित छान असे इथे ह्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी मस्त रसरशीत आणि एकदम टेम्प्टिंग असा आपला हा नारळी भात आता इथं तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघूनच तुम्हाला समजत असेल. तर नक्की एकदा अशा पद्धतीने हा नारळी भात ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.
पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.